फोर्ट 11 वर्सेस यंगस्टर पापडी यांच्यामध्ये घमासान सुरू होतोय आणि आजच्या दिवसातील बघितला हा 11वा सामना पाहायला मिळतोय. प्रदीप आणि बघितला राहुल ही जोडी विकेटवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला ऑन साइडला बेरकावलाय, सिंगल आले. स्टार्ट ऑफ द मॅच ऑन द मार्क पाहायला मिळतोय. बघितला आपण प्रति घरात कलमचा खेळाडू तुझ्या जोडला राहुल आदावडे हाय तयार आहे. तर मागच्या काही मॅच मध्ये ज्यानं चांगली गोलंदाजी केलेली आहे त्याच माज चांगली गोलंदाजी फोर्टकडे आहे. चांगली बॅटिंग पापडीकडे आहे. मी म्हटलं पापडीकडे बॅटिंग आहे. ओ चेंडू सरळ गेला लॉंग ऑफच्या डोक्यावर. प्रेक्षक होते टिपण्याचा प्रयत्न करायला होता. हरचंद्र पाटील 40+ खेळाडू त्यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता चर्चा चालले भाई पकडना था आपको. ऑन साइडला चेंडू निघून जातोय, सिंगल आले. एकच धाव. पापडी संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि फोर्ट 11 चर्चगेटचा संघ बघितला क्षेत्ररक्षण करतोय या ठिकाणी. आणि 11वा सामना बरोबर बघितलं तर 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत तुकाराम मंगेला. म्हणजे याच्यानंतर अजून 6 शिल्लक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर काय फटका सुंदर डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावले आणि सरसावला जबरदस्त पंच. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ऑन साइडला चेंडू येतोय, सिंगल आले या ठिकाणी. एका बाजूला बघितला राहुल सारखा फलंदाज. राहुलने बघितला आपण आतापर्यंत 7 धावा भरल्या. टप्पा पडल्यानंतर बघितला आपण थोडंसं बघितलं आपण तर ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर आणि त्या कारणाचा चेंडू बघितला आपण बाहेर निघून जातो. चेंडू पाठीमागे निघून जातो. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिले षटक संपले गेले आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टर पापडी संघ 13 वरती खेळतोय. त्याच्यामध्ये बघितलं आपण प्रतीक यांच्या नावावरती 1 चौकार आहे आणि राहुलच्या नावावरती 1 बघितला षटकार आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक घरत आणि राहुल आदावडे ही जोडी मैदानावरती आहेत. यंगस्टर पापडी म्हणून मी उल्लेख केला. गेल्या वर्षी आपण पाहिलंय जसं आता प्रेक्षकांना मला माहिती आहे कोणी 6 संघांनी क्वालिफाय केलं होतं. 1, 2, 3 कोण होते तेही माहिती आहे. जसा MCC विरार काल खेळला तो स्पर्धेबाहेर गेलाय. निव्या स्पोर्टचा संघ स्पर्धेबाहेर गेलाय. परी 11 जो खेळलाच नाहीये. संस्कृती रायगड पहिल्या दिवशी स्पर्धेबाहेर गेला. त्याच्यानंतर आपण काल मुंबई सम्राटला बाहेर जाताना पाहिलं. 6 संघांपैकी गेल्या वर्षीच्या 1 संघ राहिलाय जो आता क्वालिफाय जर झालं तर तोही एक विक्रम असेल. लागोपाठ 2 वेळा क्वालिफाय होण्याचा विक्रम कदाचित होऊ शकेल. नौका गोलंदाज अकीप येतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. मात्र बघितलं आपण पहिल्या गोलंदाजाने बघितलं तर जवळजवळ धावा दिलेल्या तर 13 धावा खर्च केल्यात. एक मोठं षटक आले. आता त्याची भरपाई करावी लागणार आहे अकीबला. तर हाच क्रम प्रतीक घरात असतील राहुल आदावडे असतील यांना चालू ठेवायचा आहे. हाच क्रम त्यांना चालू ठेवायचा आहे. ताकद आहे गोलंदाजी फोर्ट संघाची. तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे ती पापडी संघाची. मजा येणार आहे मॅचला. नक्कीच घमासान रंगणार आहेत काही शंका नाहीये. टप्पा पडला लोअर आलाय. पंचांचं बोर्ड सरळ वरती निघून जात आहे. प्रतीक घरात इज आउट यार. गडी बाद होते. चला गाणं घेऊया आणि पुन्हा डीजे वाला कुठेतरी गायब आहे. मग काय राहुल आदवडे नाही ते राहुल गोंड आहेत. तर कारण शरीरयष्टी बघितली तर बरोबर सेम आहे. बिलकुल तुकाराम मंगेला बघा ऍक्शन रिप्लाय. टप्पा पडला पायावरती तो चेंडू आदळतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि उजव्या पायाला बघितला तो चेंडू आदळला होता. प्रतीक घरात बाद होऊन तंबूमध्ये परततोय. चला विराज पाटील आपण कुठे असाल तुमचे मित्र इथे वाट बघतात. आप ज्या काही हो आता प्लॅटफॉर्म नंबर 3 नाही सांगणार पण कुठे असतील तिकडे या. विकी बिलकुल तुकाराम चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळते. तो मेरे बगल में बैठे हैं तुकाराम जिनके नाम में है राम जिनका काम है बहुत ही बेहतरीन मैं कहूँगा.
उनके कमेंट्री को मैं करता हूं बार बार सलाम, पण ऐसा सलाम सहजासहजी मिलत नहीं। जब तक तेरा काम है, जेब में दाम है, तब तक तेरा नाम है, वरना दूर से ही सलाम है। ही दुनियाची रीत आहे। क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड केला जातं हे चेंडूला, एक धाव चेंडूवरती पूर्ण, एका धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 वरती जाऊन पोहोचला। म्हणून म्हटलं ना, जब तक तेरा काम है, जेब में तेरे दाम है, तब तक तेरा नाम है, वरना दुनिया कहेगी दूर से ही सलाम है। म्हणूनच काम आहे तो नाम आहे, नाम आहे तो काम आहे। 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। 1.20 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय। अकीब 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडू मध्ये बघितलं आपण 1 धाव दिले। यस, अपील केली जाते आणि गडी बाद, मोठा गडी बाद होतोय। मॅकमिलन आले होते, मॅकमिलन तिथे आले होते। आता दुसरा विकेट गमावलाय। क्रमांक 4 वरती फलंदाज येत असताना राहुल गोंड, एक चांगला खेळ राहुलने देखील केला होता आणि राहुल मात्र माघारी परतलेत। मॅकमिलन गोविंद ऑस्ट्रेलियाला उत्तमचा खेळाडू। बऱ्याच वेळा आपण पाहिलंय चिराग उत्तम असेल, डीजे उत्तम असेल, कित्येक समान, आणि अशोक आता गेले कित्येक वर्ष यंगस्टर पापडीकडनं या खेळाडूला पाहिलंय। अशोक जे आता स्ट्रायकर यायला सज्ज आहेत। 14 वरती 2 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज कमबॅक केले हाकिमने या मॅच मध्ये आणून दिले। मागच्या 3 चेंडूचा खेळ जर पाहिला, ज्या 3 चेंडूवरती 1 धाव आले, विकेट आल्यात, 2 विकेट आल्यात या मॅच मध्ये। बाउन्सर बघूया, वाईट चेंडूचा इशारा होत असताना एक अवांतर धाव ऍड होईल धावफलकावरती। स्कोर जाऊन पोहोचेल 15-15। महत्वाचा मॅच आहे, क्वालिफाय व्हायचं आहे, सुपर 6 मध्ये जायचं आहे। तो यंगस्टर पापडी की 41 चर्चगेट। 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। बघितलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही बघितलं आपण 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील। एका बाजूने बघितलं फोर्डचा संघ जो चर्चगेटचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण यंगस्टर पापडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्ज होतोय, डावऱ्या हाताने बॅटवरची चेंडू व्यवस्थित येत नाही आहेत। 4 क्षेत्ररक्षक पुढे आले होते, मात्र बघितलं बरोबर त्यांच्या मध्ये चेंडू पडला आणि हा ना करता इथे लक्षण होतं। मात्र बघितलं आपण बघता 2 धावा पूर्ण झाल्यात। या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते। बघितलं आपण 17 या धावसंख्येवरती 17। 1.4 षटकांचा खेळ झाला। धावा धावफलकावरती 17 धावा। बॅटिंग करताना यंगस्टर पापडी पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात। ते 2 धक्के बसल्यात। स्टार्ट केला होता राहुल गोंड आणि प्रतीक गरतनं। आता या जोडीला कमाल करायची। दुसऱ्या बाजूला हकीमनं चांगली गोलंदाजी हाताळलेत। या षटकामध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात। 4 चेंडूमध्ये 2 विकेट। क्रॉस बॅटर खाली राहिला, क्वालिफायला थोडासा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू खालून निघून गेलाय। डॉट बॉल। 1.5 षटकांचा खेळ। स्कोर 17-17, 2 गडी बाद। 17 धावा पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला बघितलं मॅकमिलन गोविंद आहेत। बऱ्याच वेळा या मैदानावरती खेळले आहेत। विजय जाधवच्या संघाच्या माध्यमातून त्यांना बघितलेलं आहे, परंतु आज बघितलं तर यंगस्टर पापडीच्या माध्यमातून त्याला बघतोय तुकाराम मंगेला। कित्येक वेळा पाहिलंय या दोन्ही संघांना। खोलवाटाचा चेंडू होता, हवेत खेळला, शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, मिड विकेटला झेल। या षटकामध्ये टिपलाय 3रा विकेट, गडी बाद। स्टार्ट वरती हकीमनं कमबॅक करून दिले। 3 विकेट या षटकामध्ये त्यांना प्राप्त केल्यात। धावा जर पाहिल्या तर फक्त 4 खर्च केल्यात। 4 धावा खर्च, म्हणून मी म्हटलं ना 41 चर्चगेटची चांगली गोलंदाजी आहे, लयबद्ध गोलंदाजी आहे। यंगस्टर पापडीकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि या पापडीच्या संघाविरुद्ध फोर्डची
गोलंदाजी इंटरेस्टिंग आहे. नक्कीच एक सामना त्यांचा मला आठवतोय फोर्थ संघाचा. ज्यावेळेस 8 षटकांचे ते सामने असायचे त्यावेळेस क्वार्टर फायनल पर्यंत देखील हा संघ पोहोचला होता आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस कमी धावा होत्या त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील झाली होती तुकाराम मंगेला, तेही आपल्याला आठवते. नक्कीच तो थोडासा चुटपुरता पराभव त्यावेळेला त्यांना स्वीकारावा लागला होता, पण तो विसरायचा आहे, तो मागे विसरायचा आहे. तिथे क्वार्टर फायनल पर्यंत प्रवास पाहिला होता. धावा 17 धावा धावफलकावरती. संतोष नवीन फलंदाज मैदानावरती आले. आता गिरीशचा खेळाडू गेले कित्येक वर्ष आपण पापडीमधनं या खेळाडू देखील पाहिलंय. तो नॉन स्ट्राईक केला. शेवटचा षटक हाताळण्यासाठी जाकीर शेवटचं षटक. पहिला चेंडू मॅकमिलन चेंडू बॅटचं मनोमिलन. चेंडू गेलाय मिड विकेटला. षटकार. मंगेला शुक्रवारी असतो मी म्हणेन पापडीचा तो बाजार आणि मॅच मध्ये येतोय खणखणीत षटकार येतोय. षटकार आला नाही. पाटील बरोबरची स्पर्धा आपण राजेश पाटील यांना देखील बरोबर समोरच्या कक्षा दिशेने येताना पाहतोय. पाटील परिवाराची स्पर्धा. आखो टप्प्याचे बाय हुक बाय क्रूक लुक बाय क्रूक आणि हुकचा षटकार. 6 धावा. मॅकमिलन गोविंद मीरा भाईंदरचा खेळाडू उत्तमचा खेळाडू मैदानावरती बरसलाय. 2 चेंडूवरती 2 सिक्सर 2 षटकार. स्कोर मूव्स ऑन टू 29. 6 2 षटकार. 6 खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पॉटोमॅनचा वापर झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. चांगली रनिंग मिटून विकेट. दोघांमध्ये संतोषनं वेगाने या 2 धावा पूर्ण काढल्यात. 31 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या मॅच मध्ये. नक्कीच मॅकमिलन गोविंद उत्तमचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा भाईंदरचा ब्रँड पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा प्रयत्न मात्र बघितला आपण टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागे निघून येतोय. वाईटचा इशारा होता. अवंतर धावेत बरोबर होते. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 32 for 3 तुकाराम मंगेला. 32 धावा धावफलकावरती. नक्की राजेश पाटील यांचंही इथे शुभागमन झाले. पाटील परिवारची स्पर्धा. राजेश पाटील रजनीश पाटील 25 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा आहे आणि स्पर्धा रंगात आले. रंगाचा बेरंग. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा क्रिकेट का रंग में भंग. विकेट गॉन. थँक्यू. एक चांगली इनिंग चांगला खेळ इथे खेळून मॅकमिलन गोविंद परतलाय. पण परतताना एक समाधानाचे भाव देखील चेहऱ्यावरती. समाधानाचे भाव देखील देऊन गेलाय. नवीन फलंदाज मैदानावरती अविनाश क्रमांक 6 वरती बॅटिंग. या विकेटनं परतण्याची संधी आहे. फोर्टसाठी परतण्याची संधी. मी म्हटलं ना स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न होता. मिस केलाय चेंडूला. स्ट्राईक रोटेट करायचे. संतोषना स्ट्राईक राखायचा आहे. धावाच्या स्वरूपात गडी आलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे गाणं ऐकूया येऊया. शेवटचा बॉल आहे. 32 धावा. दोन खणखणीत षटकार तुकाराम मंगेला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. पायावरती आदळलाय. थोडासा बाहेर होता. डायरेक्ट हिट इथे येऊ शकतो. एक धाव कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल. एकाच्या जागी झाले 2 धावा या चेंडूवरती झाल्यात.
त्याच्यामुळे एक एक धाव महत्वाची आहे, एक एक रन महत्वाची आहे. एक एक धाव्याने सामना बिघडू शकतो, बनू शकतो. गॅटिंग आले होते, एक धाव 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34. 35 करायचे आहेत. आता या 35 कोणाच्या पसंतीस आहेत ते पाहूया, कारण मॅच ऑन आहे दोन्ही बाजूने मॅच. यानंतरचा होणारा मॅच सोमजाई फायटर गुहागर आणि त्याच्या विपक्ष सँडी स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर. एक ब्रेक घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा पाटील परिवाराची स्पर्धा. थोडीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा येऊया 35च्या पाठलागावरती. आवश्यकता आहे बघा. 4 संघ पाहिले आहेत आपण सुपर 6 मध्ये. आतापर्यंत अक्षय 11 या संघाला आपण पाहिलं. तो आता जो क्वालिफाय च्या रेस मध्ये 6 मध्ये पोहोचला. एनसीसी नारंगी आहे, चॅलेंजर आणि शेबी 26. चंदन सर, 5वा संघ कोण ठरतोय? क्वालिफाय होणारा 5वा संघ, त्यासाठी ही लढाई आहे. ती लढाई यंगस्टर बाबडी वसई की फोर्ट 11 चर्चगेट ही लढाई आहे. त्याच्यामुळे चर्चा झाले. मैदानावरती 11 खेळाडू पापडीचे आले, त्यांनी चर्चा केली. आणि डगआउटमध्ये जेव्हा फोर्ट 11चा संघ गेलाय त्यांनी चर्चा केली की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. त्याकरता आपला बेस्ट या मैदानावरती द्यायचा आहे, सर्वोत्तम खेळ आपल्याला खेळायचा आहे. नक्की तुकाराम गेला. जयश्री देशमुख यांनी बघितलं आपण एक कमेंट्स आपल्यासाठी दिलेले आहे, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. कॉमेंटचे 2 रथी महारथी तुकाराम मंगेला आणि पाटील, धन्यवाद, तुमचंही आभार व्यक्त करतोय, थँक्यू. तर यंगस्टर पापडी वर्सेस फोर्ट 11 चर्चगेट, म्हणजे एक बघितलं आपण एका टोकाचा त्या टोकाचा संघ आणि दुसरा बघितलं या टोकाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. एक पालघर जिल्ह्याचा संघ, एक मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम मंगेला. नक्की वसई विरारचे खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये उत्तमचाही खेळाडू आपण पाहिला. गॅटिंग खास करून गॅटिंग वसईचा खेळाडू मैदानावरती उतरला होता. मॅकमिलन गोविंदला आपण पाहिलं. गणेशभाई अशोकही आहेत त्या मैदानावरती जे यंगस्टर पापडीकडे खेळतात. दुसऱ्या बाजूला फोर्ट 11 गेले कित्येक म्हणजे ओव्हलचा संघ खेळला होता, चर्चगेटचा संघ खेळला होता. अजूनही आठवते त्यांचे बाबू ज्यांच्या माध्यमातून संघ इथे दाखल व्हायचा. आणि आताही आलाय अबुल आणि मेहबूब खूप खेळले होते मागच्या मॅच मध्ये. मेहबूबची इनिंग अबुलने दिलेली 7 आपण मैदानानं पाहिले. 18 चेंडू आणि 35 कोणाच्या पसंतीस ते पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेत चौधरी पहिलं षटक हाताळतोय. स्ट्रायकर एंडला आहे अबुल की मेहबूब. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा कव करतोय, बाहेरच्या दिशेनं निघून जात आहे. डॉट बॉल नाव झाले सुरुवात. पहिला चेंडू आलाय निर्धाव, धावा पाठला करायचा आहे तो 35. ओय 35 तुकाराम मंगेला. 35 ही रेष अशी आहे ना की नक्की शाळेमध्ये असलं का तुम्हाला ते आठवेल काही शंका नाही आहे, कारण 35च्या खाली 34 मार्क तुम्हाला भेटले की लाल रेष असायची तुकाराम मंगेला. नाही पण आता ती लाल रेषा ती डेंजर झोन असणार आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत नाही पोहोचायचं आहे. तुमची गोष्ट नक्कीच मी पुढे नेणार. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे, पण तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो. पहिल्या या 2 धावा पूर्ण झाल्या, 2 धावांनी स्कोर स्टार्ट झालाय. म्हणजे फार पूर्वी 35 मार्क भेटले ना, जरी पास झाला तरी लोक बोलायचे काठावर पास आहे, पण आज जर 35 रन झाले तर फुल पास होणार. तो थोडासा बदल आहे, 35 धावा झाल्या तर फुल पास, कारण सुपर 6 मध्ये जातील तुम्ही. नक्कीच 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे, 35 धावा पूर्ण करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय, गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, वेगाने येतो क्षेत्ररक्षक, मात्र बघितला आपण थोडसे
तर लांब होते चेंडूपासून, हात लावण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण तर बघितलं चेंडू थोडासा निसटला जातोय. धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. शॉर्ट फायनलचा शतरक्षक आला होता, थोडासा दूर राहिलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. एक मोठा फटका पाहिजे प्रत्येक षटकामागे. जर पाहिलं तर 12च्या आसपासची सरासरी आहे. 6 चेंडूमध्ये 12ची सरासरी. याच्या अर्थ एका चेंडूवरती मोठा फटका खेळायचा. 3 षटकामध्ये 3 कमीत कमी 3 चेंडू तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. मोठ्या फटक्याला खेळायचं आहे, या मॅचला जिंकायचं आहे. तर 3 षटकामध्ये किमान 6 चेंडू पापडीला चांगले हाताळायचे आहेत. अनिकेत पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर आहे. पंच सांगतात बराच बाहेर आहे, इतका की पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला. 3 यानंतर होणारा मॅच सोमजाई फायटर गुहागर आणि त्यांच्या समोर सँडी स्पोर्ट्स. आणि 15 चेंडूने बघितलं आपण, अजूनही बघितलं आपण 30 धाव्याची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. अबुल खेळतोय 4 वरती. मेहबूलला अजूनही खातं उघडायचं आहे आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. वन्स मोर इट इज अनिकेत फ्रॉम द फार एंड. लॉंग ऑन लॉंगच्या मध्ये येतोय चेंडू. चौकार 1 बॉलच्या रूपाने 4 धावा. नक्कीच समोरचा चार्ज. पॅव्हिलियनच्या दिशेनं हा चेंडू आलाय. या चौकारनं स्कोर जाऊन पोहोचला 9 वरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. पाठला करायचा 35 धावांचा. 1 चौकार. स्कोप केल्या. फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक जे येतोय वेगानं चेंडूपर्यंत पोहोचल्यात. जरी झेल नाही झाला तरी सुद्धा चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झाले आहेत फिल्डर. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 10. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे आलेला चौकार बरोबर आस्किंग रन रेटला वर जाईल आणि इथे आलेला चांगला चेंडू पुन्हा एकदा तो रन रेट वाढवून जाईल. नक्कीच अजूनही बघितलं आपण 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा आहेत 10. प्रेक्षकांनो नक्कीच हा सामना पहा, कारण बघितला हा सामना कडक होण्यात काही शंका नाही आहे. एका बाजूने पापडी आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं चर्चगेटचा संघ आहे मी म्हणेन. एका बाजूने बघितलं आपण पालघर जिल्ह्याचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण मुंबईचा संघ आहे. दोन्ही संघ तुल्यमान आहेत आणि दोन्ही बघितलं खेळाडू देखील तुल्यमान आहेत. तुकाराम शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हे षटक थोडंसं लांब लचक आहे. याच्यामध्ये एक्स्ट्राज भरपूर आल्यात, वाईट भरपूर आल्यात. जसं तुम्ही वसईला बिलॉंग करता, बऱ्याच वेळेला काय असतं की मालगाडी बऱ्याच वेळेला साईडला थांबते. त्या मालगाडीला पण 50 डबे असतात, मग फाटकावरती कंटाळा येतो तेवढे डबे. तशी लांब आहे हे षटक, तसं लांब आहे. लांब चाललंय, वाईट ना लांब चाललंय. पण इतकं लांब नेऊ नका की हा सामना हा लांब जाईल, कारण 3-4 वाईट नंतर जसं मी म्हटलं ना, जर 4 वाईट आले याचा अर्थ 1 चौकार. हे कॅल्क्युलेशन आहे, हे गणित आहे या मॅचचं. कव्हरच्या डोक्यावरनं पाठला केला जातो. दिगंबर तिथे पोहोचल्यात. कव्हरला दिगंबर होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे कॉलिंग नव्हतं. इथे मिस्टेक झाले आणि धावाच्या सुरुवात विकेट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर 12. 1 गडी बाद 12. थँक्यू तुकाराम गेला. वॉट अ व्ह्यू बघा. नारंगीचं ऐतिहासिक मैदान. 8 पोल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला बघितलं तर नक्कीच इंटरनॅशनल कॉलेज देखील तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धिविनायकाचं ते मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा मी म्हणेन तो व्ह्यू, छान असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतंय. काय व्ह्यू ट्रॅप केलाय. जसं काली आपण पाहिलं तर्पण पाटील यांनी जे घेतलं होतं, टॉस केला जातोय तोही पाहतोय. पाटील परिवाराची स्पर्धा. रजनीश पाटील जे उपस्थित आहे त्यांच्या शुभ हस्ते टॉस. सँडी स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर. टॉस कोणाच्या बाजूने गेलाय? सँडी स्पोर्ट्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलाय. जसं तुम्ही उल्लेख केला, विहंगम दृश्य या मैदानाचं पाहिलं होतं ड्रोनच्या साह्यानं. तर्पण पाटील यांनी काल एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता. NCC नारंगी आणि या मैदानाचं जे दृश्य जे केंद्रित केलं होतं बरोबर ड्रोनच्या साह्यानं. एरियल व्ह्यू होता आणि त्या एरियल व्ह्यू आपण पाहिला होता. समीकरण बघूया. 12-23
दिगंबर गोलंदाजीला, अबुल स्ट्राईक एंडला, अकीब नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच 12 चेंडूने 23 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम, दूध का दूध पानी का पानी शुरू हो जाएगी अब मॅच की असली कहाणी. कारण 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ नक्कीच कहाणी तुम्ही उल्लेखी केलाय. अकुटप्याचा चेंडू शॉट पाडला एकदा क्षेत्ररक्षक. तुम्ही म्हटलं होतं दूध का दूध पाणी का पाणी कहाणी, पण इथे हानी झाले पहिल्या तुकाराम गेला नाही. एकेकाळी खेळलेले पण म्हणजे खानेवड्याचे आपले मित्र आहेत दीपक घरत, अर्थात दीपक ओशा ते आहेत, पण तेही एन्जॉय करतात. पण पहिल्या चेंडूवरती बघा तुम्ही म्हटलं होतं खतम हो जाएगी कहाणी, तर कहाणी मधला क बाजूला काढला तर हानी आहे. पहिल्या चेंडूवरती ते हानी झाले. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय तर कहाणी येईल तेव्हा येईल, तुर्तास ते हानी झाले आणि एक पहिला विकेट या चेंडूवरती गडी बाद झालाय. 12 धावा फलकावरती मिळत आहेत. ट्रेमेंडस क्रिकेट, ब्युटिफुल क्रिकेट अँड व्हॉट अ क्रिकेट. अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. 11-23 आणि 1 मिनिटासाठी दांबेलकर हे कॅश प्राईज झाले रणजित पाटील यांच्याकडनं. लागोपाठच्या 4 निर्धाव चेंडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. लागोपाठचे 4 डॉट बॉल 1000 रुपये. कैलास, नक्कीच बक्षिसांचा वर्ष सुरू झाला आहे. कारण बघितलं आपण आता मात्र फायनल क्लोज येत चाललेले आहे, त्या कारणचा बक्षिसांचा तो तांडव या ठिकाणी वाढत चाललेला आहे. बघायचं आहे यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. दिगंबर यांचा हा दुसरा चेंडू असणार आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू होता, ओळखला फलंदाजाने आणि ताकदीचा स्ट्रोक खेळलेला आहे. इट्स 6 इयर षटकार येतो 6 धावा. बिल्कुल करने वाले आज कुछ कमाल करने वाले हैं अल्तमास. पहिला चेंडू पेस करत होतो, काय फटका केला. पोझिशन मध्ये आले, ऑन द बॉल, टॉप ऑफ बॉल आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बॉल लेगच्या बाहेर. षटकार 10-17 आणि जी माहिती आपल्यापर्यंत येते एक लेदर क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे, त्याच्यामुळे फ्रंट फूट बॅक फूट परफेक्ट आहे. टेक्निक आहे, तकनीक आहे, त्याच्यामुळे तकलीफ होत नाहीये. तकनीक आहे. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पायावरचा ऑन द टोस केलाय क्षेत्ररक्षक आहेत. जेल सुटलाय. ओ ओ ओ ओ ओ कहाणी में ट्विस्ट पायावरचा चेंडू फ्लिक केला होता चेंडूला. बघा पायावरचा चेंडू थोडस गुडघ्याला वापरलं, मनकाड्याच्या सायनं वळवलंय होतं. फ्लिक ऑफ द रेक्स आणि हा झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. समीकरण बघूया. 9 चेंडूचा खेळ आहे. हा टुर्नामेंट बघण्यासाठी लोक झालेत गोळा. रंगलाय पाटील परिवारच्या टुर्नामेंटचा 16 धावा पाहिजे. 9 चेंडू 16 पाहिजे. 16 धावा पाहिजे. 9 चेंडूने 16 धावाची गरज आहे. 16 धावा आणि बरोबर 9 चेंडू शिल्लक आहे. ज्या ठिकाणी तुकाराम मंगेला फैंटास्टिक क्रिकेट सुबह से लेकर शाम तक और शाम से लेकर रात तक ये क्रिकेट आज लास्ट के दिन में भी बेहतरीन चलता हुआ तुकाराम मंगेला. बिल्कुल, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो ट्रेलर है मेरे दोस्त, असली पिक्चर अभी बाकी आहे. कारण माहिती आहे पापडीला हा सामना किती इम्पॉर्टंट आहे. माहिती आहे 4-11 चर्चेगेटला या सामन्याची जैसे कहते ना हमारे जहीर भाई अहमियत, याचं महत्व माहिती आहे, इम्पॉर्टन्स माहिती आहे. या सामना किती महत्वाचा आहे. जसं पहिला परीक्षेमध्ये कोणता प्रश्न येणार VIP क्वेश्चन, तसा VIP वाला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. इथून क्वालिफाय व्हायचं आहे, क्वालिटी दाखवायची आहे आणि आपलं क्वालिफिकेशन तिथे मैदानावरती दाखवायचं आहे. समोर डाऊन द ग्राउंड खेळायला लॉंग ऑफच्या रिझमध्ये वेगाना बॅकविलन तिथे पोहोचल्यात. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा म्हणून आहे. तुम्ही तुमचा क्लास दाखवलाय, तुमचा दर्जा दाखवलाय, तुमचा खेळी मैदानावरती दाखवायचा आहे. आणि इथे काय या मैदानावरती आले 25 वर्षाची परंपरा, पाटील परिवारचा रंगलेला क्रिकेटचा 16 आणि त्याच्यामध्ये आता धावा पाहिजेत. 8 चेंडूमध्ये 14. 8 चेंडूमध्ये 14 धावा पाहायला मिळत आहेत. मी म्हणे 8 चेंडूमध्ये 14 धावा हवे त्या ठिकाणी. परंतु फिल्डिंग होती तुकाराम मंगेला. मी पडणार झुकणार पण या चेंडूला सोडणार नाही, या क्षेत्ररक्षकाने मगाशी दाखवून दिलेलं होतं तुकाराम मंगेला. प्रत्येक जण 100% देतोय, 100% देतोय प्रत्येक जण.
फुल टॉस बॉल ब्लेक केला. चेंडू जातो मिड विकेट झाली मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचला. एकच धाव चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. एक धाव्यानंतर स्कोर जाऊन पोहोचेल तो 22-7. 13 कहाणी वही आहे ना 13-7 वाली वही कहाणी. 7-13. 13 मेरा 7 तसा खेळ आता मैदानावरती आलाय. मॅच पण तसा आहे. मॅच 13 आहे या मेरा आहे. तिथून एक जण ओढतोय. पापडीचा संघ ओढतोय. तिथून 11चा संघही ओढतोय. 7 चेंडू 13 धावा. हा महत्वाचा बॉल आहे. महत्वाचा बॉल आहे या शेवटचा बॉल. इम्पॉर्टंट चेंडू आहे कारण बघितलं शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत 22 धावा आल्यात. 1.5 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. हुक खेळायचा होता परंतु चेंडू पाठीमागे निघून जातो या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 1 षटक अजूनही बाकी आहे. खूप काही बाकी आहे मॅच मध्ये. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. बोलते थे क्रिकेट का खेल एक जंगल है तो जंगल का शेर कौन है ये पता होने वाला है. डॉन है. डॉन का इंतजार तो 12 मुल्कों की पुलिस कर रही थी. डॉन है का? डॉन बीच मैदान पे. या मॅचचा डॉन कोण? या मॅचचा हिरो कोण? या मॅचला घेऊन जाणार कोण? नायक कोण बनणार? कोण मॅचला घेऊन जाणार? 6-13चा मॅच. 6 चेंडू 13 धावायची आवश्यकता आहे. गॅटिंग मानकर जे आल्यात आता गोलंदाजीसाठी. बघा वसई कोलेवाड्याकडनं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलंय. वसई चॅम्पियनकडनं या मैदानावरती कित्येक वर्ष क्रिकेट खेळलंय. त्याच्यामुळे गॅटिंग मानकर एक टॅलेंटेड गोलंदाज गुणवान गोलंदाज आणि समोर 2 अप्रतिम बॅटिंग करत असलेले अकीब आणि अल्तमास. 6 चेंडू आणि 13. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. नक्कीच 13 धावेची गरज आहे या ठिकाणी. पहिला चेंडू कसला असणार आहे याच्यावरती देखील नजर आहेत. ओ हवेचा चेंडू इन द एअर. यस इज गॉन देअर. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू 13 धावेची गरज आहे. एक शब्द म्हटले होते 13चा आकडा आलाय. कोई कहता है ये कप 13 है, कोई कहता है ये कप मेरा है, लेकिन मैं तो कहूंगा ये कप तो केवळ कोहिनूर का हीरा है. नक्कीच चांगलं उदाहरण तुम्ही दिले. कारण प्रत्येक वेळेला काय असतं कपाच्या जोडीला बशी पण असतं त्यावेळेला जोडी असते. पण हा कप असा आहे ना तिथे बशी नाहीये पण तुम्हाला ते हात जे आहे ना दोन्ही साईडनं ते घेऊन जायचं आहे. कारण सर्वात चांगला जोडीदार ते आहे. म्हणजे का मी सांगतोय कारण कप बशी बघा एकातनं सांडलं ना तो दुसऱ्यातनं सावरायचं असतं म्हणून तो बशी असते. बशीचं काम ते असते. त्याच्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. एकाने जर नाही कमी केलं नाही पूर्ण करण्यात आलं तर दुसऱ्यानं ते पूर्ण करायचं आहे. त्या कप बशीचा अर्थ तो आहे. कपातनं सांडलं तर बशी ते सावरते. 5-13 जाकीर डाऊन द ग्राउंड समोर खेळाय. समोर म्हटलं एकानं सांडलं तर दुसऱ्यानं सावरायचं आहे. सावरणारा चौकार. डिलिव्हरी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड केल्या. फुल फेस ऑफ द बॅट. चेंडू गेला सर सीमा रेषा पार. चौकार. समीकरण आले 4 चेंडूचा खेळ आहे. 9ला इंग्लिश मध्ये नाऊ बोलता म्हणजे नाऊ म्हणजे आता तुम्हाला काहीतरी करायचं आहे. बिल्कुल 9. ये एक तरफ वाला मुकाबला नहीं है, ये दोनों तरफ वाला मुकाबला है. क्योंकि पहले गेंद में विकेट और आपकी बार यहाँ पर चौका आता हुआ म्हणजे बघितलं घमासान आणि गरमागरम मुकाबला सुरू आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न षटकार. जागीरच्या बॅट मधनं हा फटका ऑफ स्टंपच्या बाहेर. कडक प्रहार. क्षेत्ररक्षक होता पण त्याला आर पार. षटकार. पाठीमागे प्रेक्षक पण आले होते कारण 100 रुपयाचा प्राइस ते पण आहे ना. मास्टरनं लावलेलं
प्राइज आहे. पण आता काय नाही, मागच्या चेंडूवरती चौकार षटकार म्हणून मी कैलास त्या कप बशीचा उल्लेख केला. कप मध्ये सांडलं तर बशी त्याला सांभाळून घेते. जे नाही कमलं अल्तमादला, जे नाही जमलं महबूबला, नाही जमलं अबुलला, ते करण्याचा प्रयत्न करतोय जाकीर. बिल्कुल बिल्कुल जाकीर ज्या पद्धतीने यांचं नाव आहे ना, ये तो झांकी आहे. पिक्चर अभी भी बाकी आहे. पिक्चर बाकी आहे. मग पिक्चर मधला लास्ट सीन काय आहे? पिक्चर मधला आपण डिशूम पाहिले, ड्युएट सॉन्ग पाहिले, डायलॉग ऐकलेत, थ्रिली पाहिलाय. सस्पेन्स बाकी आहे. सस्पेन्स बाकी आहे या मॅचचा. ड्रीम इट, विश इट, डू इट. परंतु डू इट कोण करेल? तुकाराम मंगेला. नक्की जस्ट डू इट. जसं आहे ना एका म्हणजे बूटचे ऍड आहे, जस्ट डू इट. तुला हे करायचं आहे, तुझ्याने होणार आहे आणि तुला हे शक्य आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कडक प्रहार. चेंडू चालला बॉर्ड लाईन जवळ इन टू द फेस. इट्स फोर विजय. विनर डीजे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आशिष आल्यात, त्या आनंदामध्ये जॉईन होतात आशिष, कारण पहिल्या दिवशी त्यांनी चांगली गोलंदाजी दाखवली होती. आणि जाकीर एकही नाव, म्हणजे आज जर पाहिलं तर एकच नाव जाकीर, पण अप्रतिम खेळ गणेश काका पापडीच्या संघाने देखील केलाय. म्हणून तेही चांगले खेळाडू ते आहे, कारण जो चांगला खेळेल तो जिंकेल, जो चांगला खेळ प्रेझेंट करेल तो पुढे जाईल, हे नेहमीच सूत्र पाहिलंय. आणि गणेश काकाजी जे गेले 3 दशकं ज्या संघाला घेऊन चालत यंगस्टर पापडी, भलेही पराभूत झाले पण त्यांनी आपला खेळ दाखवलेला आहे. आणि हे जुबिलेशन आहे, हे सेलिब्रेशन आहे. 4-11 चर्चगेट. जाकीरच्या खेळासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. अप्रतिम खेळ जाकीर, सुंदर जाकीरचा खेळ झालाय. आणि हा मॅच आणि क्वालिफाय होणारा संघ 5वा संघ ठरलाय. आणि एक जी मी सांगतोय ना परंपरा, प्रत्येक वर्षी नवीन 6 संघ येण्याची, ती यावर्षी कायम आहे. हे 25वे वर्ष आहे पाटील परिवाराची स्पर्धा. 25वे वर्ष. आता 5 संघ पाहिल्यात. 6वा संघ कोण येणार? सँडी स्पोर्ट्स की सोमजाई फायटर गुहागर? कोण येणार बघूया. सँडी स्पोर्ट याच्या अगोदर ना 2दा